त्यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी पनवती सत्तेत येताना बोलले एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, मात्र त्यांच्या कालावधीमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या रविकांत तुपकरांचा हल्ला मुख्यमंत्री झाल्यावर तर पनवती लागली महाराष्ट्राला। सगळ्यात जास्त आत्महत्या तुमच्या काळात झाल्या आणि तुम्ही काय सांगता यू करेंगे त्यू करेंगे। आमचा यांच्यावर विश्वास नाही। यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक। हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं हल्लाबोल आंदोलन, रस्त्यावर कापूस आणि सोयाबीन ओतून देत सरकार विरोधात घोषणाबाजी। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हाच 2024चा संकल्प, त्यासाठी राष्ट्रवादीमध्ये पडेल ते काम करणार। आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंना भेटलो म्हणजे जातोय असं नाही, मिटकरींकडून स्पष्टीकरण। चा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल। आयुष्यभर महापालिकेच्या कंत्राटदारांबरोबर सेटलमेंट केली, आता मोर्चा काढून अदानींसोबत सेटलमेंट करतायत। मनसे नेते संदीप देशपांडे यांची ठाकरे गटावर टीका। प्रकल्पाच्या वेळेला एवढा विरोध केला शिवसेनेने आणि भाजपने सुद्धा, आणि मग रिबेका मार्ग मातोश्रीवर गेल्या आणि इंद्रांचा सगळा विरोध मावळला। त्यामुळे सेटलमेंट ही आज करत नाहीये, शिवसेना गेल्या 25 वर्षापासून करते। दिल्लीत भरपूर थंडी, पण मला कुणासारखी हुडी घालून भेटायला जायची गरज नाही, मी सगळ्यांना उघडपणे भेटणार। उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक तोला। मी भेटी गाठी सुरू करेन, संध्याकाळी कोणाकोणाला भेटलं तुम्हाला मी सांगेन। आणि ह्याच्यामध्ये मला जरी थंडी म्हणून मी जॅकेट घातलं, पण असं हुडी बिडी घालून गॉगल घालून काही भेटायची गरज नाही। जो होत आहे ओकुले आम करतो। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, बेनामी संपत्ती प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द, आयकर विभागासाठी मोठा झटका। भाजप आमदार देवयानी आणि फरांदेंचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव, ललित पाटील प्रकरणामध्ये अंधारेंनी फरांदेंवर केली होती टीका, अंधारेंनी चुकीचे आरोप केल्याचा फरांदेंचा दावा। संघाच्या कार्यालयातील बौद्धिकसाठी अजित पवार गटाची दांडी, अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी बौद्धिकला यायला हवं, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। काही फरक पडला नसता, उलट चांगलंच झालं असतं। हे ऊर्जा स्त्रोत आहे, त्याच्यामुळे इथं आलेला माणूस प्रेरणा घेऊनच जातो। काय लगेच काय कुठल्या एखाद्या इथे आलं नतमस्तक झालं म्हणजे काय बिघडत नसतं, चांगलंच होत असतं। साई दर्शनासाठी ग्रामस्थांचा ओळखपत्र सक्ती करणं भोवलं, साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली, तत्काळ पदभार सोडण्याचे आदेश।